वासुदेवाय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं रूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतुषे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्वांचं या ठिकाणी या गौर पौर्णिमा महामहोत्सवामध्ये हार्दिक स्वागत आहे। तर श्री चैतन्य महाप्रभूंचं वर्णन कृष्णदास कविराज गोस्वामींनी चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये प्रथम स्कंधामध्ये या प्रकारे केलेलं आहे। वंदे श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंदो सहोदितो गौड दये पुष्पवंतो चित्रौ छंदो तमोनुदो। तर कृष्णदास कविराज गोस्वामी या ठिकाणी महाप्रभूंच्या विषयी सांगतायत की मी सूर्य चंद्राप्रमाणे उदय झालेलो श्री कृष्ण चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना सादर वर्णन करतो। ते अज्ञानरूपी अंधकार घालवून देत सर्वांना अद्भुत रूपाने वरदान देण्याकरिता एकाच वेळी गौड देशाच्या क्षितिजावर उदयाला आले। पुढच्या काही श्लोकामध्ये कविराज गोस्वामी सांगतायत अनार्पित चरिम चिरा करुणिया अवतीर्ण कलो समर्पयितुम उन्नत उज्ज्वल साम स्वभक्ती श्रियम हरि पुरट सुंदर दुती कदंब संगीपितः सदा हृदय कंदरे स्फुरतु वह सचिनंदन। श्रीमती सचीदेवीचे पुत्र म्हणून ओळखले जाणारे ते सचिनंदन भगवंत तुमच्या हृदयरूपी गुहेत सदैव दिव्य रूपाने स्फुरण पावत। तप्त सुवर्णासारख्या अति प्रकाशमान अशा शरीराच्या तेजाने अवतीर्ण झालेले ते आजपर्यंत कोणत्याही अवतारात न दिलेले भक्तीच्या सर्व उदात्त उज्ज्वल रसाचे दाम्पत्य प्रेमरसाचे वरदान देण्याकरिता आपल्या अहेतुकी कृपेने या कलियुगात प्रकट झाले आहेत। आणि पुढच्या एका श्लोकामध्ये कविराज गोस्वामी वर्णन करतायत श्री कृष्ण चैतन्य दया करह विचार विचार करीते चित्ते पावे चमत्कार। तर श्री कृष्ण चैतन्य तर चैतन्य महाप्रभू हे प्रकट झाल्यानंतर त्यांनी जी काही कृपा
सामान्य जनांना वितरित केली, तर त्या वितरित केलेल्या कृपेविषयी जर एखाद्याने विचार केला तर निश्चितपणे तो काय करेल, त्याच्यावरती आश्चर्य व्यक्त करेल. तर या प्रकारे कृष्णदास कविराज गोस्वामींनी महाप्रभूंच्या विषयी हे वर्णन केलेलं आहे. तर आजचा हा जो दिवस आहे हा गौरांग महाप्रभूंच्या प्राकट्याचा दिवस आहे. तर माघ फाल्गुन पौर्णिमेला 1485 या रोजी गौरांग महाप्रभू हे या धर्तीवर प्रकट झाले. तर असे हे जे गौरांग महाप्रभू आहेत हे या कलियुगामध्ये का प्रकट झाले, तर त्याची सुंदर कारण आपले एक संन्यासी गौर गोविंद महाराज त्यांनी एका पुस्तकामध्ये वर्णन केलेले आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रेम भिकारी. तर या पुस्तकामध्ये महाराज वर्णन करतायत की भगवंतांना सुद्धा या जगामध्ये प्रकट होण्यासाठी वेगवेगळी कारणं लागतात. तर महाराज सांगतायत की ज्यावेळी भगवान विष्णूंना या जगामध्ये युद्ध करण्याची इच्छा झाली, तर आपण पाहतो की भगवान विष्णू हे वैकुंठामध्ये निवास करतात आणि वैकुंठामध्ये निवास करत असताना त्या ठिकाणी सर्व भक्त प्रेमाने सेवा करत असतात. परंतु सेवा करत असताना त्या ठिकाणी वीर्य रसाचं जे आदान प्रदान आहे ते त्या ठिकाणी होत नसतं. तर भगवान विष्णूंच्या मनामध्ये युद्ध करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यावेळी भगवान विष्णू हे या जगामध्ये नरसिंहदेवांच्या रूपामध्ये प्रकट झाले. आपण पाहतो की जय विजय यांना शाप मिळतो आणि शाप मिळाल्यानंतर हेच जय विजय पुढं या धर्तीवर रावण, कुंभकर्ण, शिशुपाळ, दंतवक्र, हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष या रूपामध्ये प्रकट होतात. प्रकट झाल्यानंतर नरसिंह भगवंत हे हिरण्यकशिपूचा वध करतात आणि वध केल्यानंतर नरसिंह भगवंत प्रल्हाद महाराजांना आपल्या मांडीवर बसवतात आणि मांडीवर बसवल्यानंतर प्रल्हाद महाराज हे त्या ठिकाणी आनंदाचं आदान प्रदान नरसिंहदेवांच्यावर करतात. आणि या आदान प्रदानामध्ये नरसिंह भगवंतांच्या लक्षात येतं की माझ्यापेक्षाही माझा भक्त हा या ठिकाणी जास्त आनंद प्राप्त करत आहे. तर त्यावेळी नरसिंह भगवंतांच्या लक्षात येतं की मी पिता रूपाने प्रल्हादावरती प्रेम करत आहे आणि प्रल्हाद महाराज हे वात्सल्य भावामध्ये माझ्याद्वारे आनंदाचं आदान प्रदान करत आहेत. आणि असा हा दिव्य आनंद ज्यावेळी नरसिंह भगवंत पाहतात त्यावेळी नरसिंह भगवंत विचार करतात की माझ्यापेक्षा माझा भक्त हा जास्त आनंद प्राप्त करतोय. कारण आपण त्यावेळी पाहतो की नरसिंह भगवंत एक खांबामधून प्रकट झालेले असतात आणि खांबामधून प्रकट झाल्यामुळे नरसिंह भगवंत खांबाद्वारे कुठलेही आदान प्रदान करू शकत नाहीत. त्यावेळी नरसिंह भगवंत विचार करतात पुढच्या अवतारामध्ये मी प्रकट होईन त्यावेळी आई वडिलांचा स्वीकार करीन. तर असे नरसिंह भगवंत पुढं प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये प्रकट होतात. रामचंद्रांच्या रूपामध्ये प्रकट झाल्यानंतर प्रभू रामचंद्र आपल्या या अवतारामध्ये आपल्या भक्तांच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारचं आदान प्रदान करतात. आणि या आदान प्रदानामध्ये आपण पाहतो रामचंद्र हे विभीषण, सुग्रीव, हनुमानजी यांच्याबरोबर सुंदर आदान प्रदान करतात. त्याचबरोबर सीता मातेबरोबर माधुर्य रसामध्ये आदान प्रदान करतात. आणि हे आदान प्रदान करत असताना प्रभू रामचंद्रांना विभीषण, सुग्रीव यांच्याबरोबर आदान प्रदान करत असताना विशिष्ट प्रकारचा आनंद प्राप्त होत नाही. आता विभीषण आणि सुग्रीव हे प्रभू रामचंद्रांच्यावर आदान प्रदान करत असताना एक विशिष्ट प्रकारचा सन्मान त्यांचा ठेवत होते. एक प्रकारचा रिस्पेक्ट जो होता तो प्रभू रामचंद्रांच्या प्रती होता. आणि रामचंद्र पाहतात की हे माझे मित्र आहेत, माझे सखा आहेत, परंतु जे आदान प्रदान व्हायला पाहिजे ते मात्र होत नाही. आणि प्रभू रामचंद्र आपण पाहतो एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम होते. असं म्हटलं जातं की प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत मर्यादा पुढं आणि प्रभू रामचंद्र मागं अशा प्रकारे.
परंतु भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत कसं आहे, मर्यादा पाठीमागं, भगवान श्रीकृष्ण पुढं. श्रीकृष्ण कुठल्याही मर्यादेचं पालन करत नाहीत, परंतु रामचंद्र मात्र सर्व मर्यादेचं काय करतात, पालन करतात. म्हणून रामचंद्रांच्या बरोबर त्यांचे जे सहकारी होते ते व्यवहार करत असताना विथ रिस्पेक्टफुल आदान प्रदान करत होते. आणि रामचंद्रांच्या लक्षात आलं की आपले हे सर्व सहकारी आहेत, सखा आहेत, परंतु त्या प्रकारचा आदान प्रदान त्यांच्यावर होत नाही. मग हे रामचंद्र विचार करतात की माझी ही इच्छा या ठिकाणी काय झालेली आहे, अपूर्ण राहिलेली आहे. तर असं हे रामचंद्र पुढं द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या रूपात प्रकट होतात. आणि श्रीकृष्णाच्या रूपात प्रकट झाल्यानंतर आपण पाहतो भगवान श्रीकृष्णांच्या बरोबरचे जे सहकारी, त्याचे मित्र असतात, हे त्यांच्याबरोबर प्रेमाचं आदान प्रदान करतात. आपण पाहतो रामलीलेमध्ये सुग्रीव होते, विभीषण होते, परंतु रामचंद्रांच्या खांद्यावर त्यांनी कधी हात नाही टाकला. रामचंद्रांच्यावर त्यांनी कधी कुस्ती खेळली नाही किंवा असं गोल राऊंड मध्ये बसून कधी भोजन केलं नाही, कारण त्या प्रकारचं आदान प्रदान करू शकले नाहीत. कारण रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम होते आणि विशिष्ट प्रकारचा सन्मान त्या ठिकाणी त्यांच्या सहकार्याने रामचंद्राशी ठेवलेला होता. पण तो सन्मान रामचंद्रांना नको होता आणि म्हणून रामचंद्र हे पुढं द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या रूपात प्रकट झाले. आणि या रूपामध्ये प्रकट झाल्यानं आपण पाहतो की भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्व गोपमित्रांच्या बरोबर अतिशय दिव्य असं आदान प्रदान केलं. आणि आपण पाहतो भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपमित्रांच्या बरोबर कधी कुस्ती खेळले, कधी गोल बसून भोजन केलं, कधी गो बालकांच्या मुखातलं जे ग्रहण केलेलं अन्न होतं ते पण त्यांनी उच्चिष्ट म्हणून ग्रहण केलं. त्यानंतर राधाराणी बरोबर सर्व गोपींच्या बरोबर ज्या काही लीला केल्या त्या अतिशय अद्भुत आणि दिव्य लीला केल्या. आणि इथं आपण पाहतो श्रीकृष्णाच्या लीलेमध्ये कधी त्यांनी मर्यादेचं पालन केलं नाही, म्हणून श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर असे हे श्रीकृष्ण कृष्ण लीलेमध्ये आपल्या सुंदर दिव्य लीला करत असताना याही अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णांना असं जाणवलं की माझ्यापेक्षाही माझे भक्त हे काय करत आहेत, दिव्य आनंदाचं आदान प्रदान करत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय श्रीकृष्ण हे विषय विग्रह आहेत आणि राधाराणी आणि इतर भक्त हे आश्रय विग्रह आहेत. आता विषय विग्रह आणि आश्रय विग्रह म्हणजे काय, तर विषय विग्रह म्हणजे जसं आपण गुलाबजाम खातो, गुलाबजाम म्हणजे विषय आहे आणि त्या गुलाबजामचं आस्वादन करणारा व्यक्ती म्हणजे आपण आश्रय विग्रह आहोत. तसं सर्व भक्तगण भगवान श्रीकृष्णांची सेवा करून त्यांचं सुंदर रूप पाहून आनंद प्राप्त करत होते, परंतु भगवान श्रीकृष्णांना मात्र त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होत नव्हता. तर भगवान श्रीकृष्ण विचार करतात की माझ्याही पेक्षा माझे भक्त हे जास्त आनंद प्राप्त करत आहेत. आणि हे ज्यावेळी श्रीकृष्ण पाहतात त्यावेळी विचार करतात की मला माझे भक्त कोणत्या प्रकारचा आनंद प्राप्त करतायत याचा अनुभव करायचा आहे. तर आपले आचार्य सांगतात की गौरांग महाप्रभू प्रकट होण्याची 3 बाह्य कारणं आहेत आणि 3 अंतरंग कारणं आहेत. आता 3 बाह्य कारणं कोणती आहेत बघा. तर भगवान श्रीकृष्ण हे गौरांग महाप्रभूंच्या रूपामध्ये का प्रकट झाले, तर याच्यामधील पहिलं कारण असं सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले परंतु त्यांनी केवळ भगवद्गीता भगवद्गीतेतील उपदेश सांगितले, परंतु या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपली भक्ती भगवत प्रेम हे मात्र वितरित केलं नाही. तर सगळ्यात महत्वाचं कारण सांगितलंय, बाह्य कारण व्रज प्रेम वितरित करण्यासाठी गौरांग महाप्रभू प्रकट झाले. कृष्ण लीलेमध्ये जे ते करू शकले नाही तेच त्यांनी काय केलं, गौर लीलेमध्ये केलं. त्यानंतर दुसरं बाह्य कारण सांगितलेलं आहे युग धर्माचा प्रचार करण्यासाठी. युग धर्माचा प्रचार काय, कलियुगाचा युग धर्म काय, हरिनाम संकीर्तन आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा जो युग धर्म आहे हरिनाम संकीर्तनाचा प्रचार, हा प्रचार करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे गौरांग महाप्रभूच्या रूपामध्ये प्रकट झाले. आणि तिसरं बाह्य कारण सांगितलेलं आहे गौरांग महाप्रभूंचे प्रिय पार्षद अद्वैताचार्य त्यांच्या प्रार्थनेमुळं भगवान श्रीकृष्ण हे गौरांग महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट झाले. तर ही 3 बाह्य कारणं सांगितलेली आहेत. आणि 3 अंतरंग कारणं कोणती आहेत पाहता. 3 अंतरंग कारणं अशी आहेत, भगवान श्रीकृष्ण अनुभव करत होते की माझ्यापेक्षाही माझे भक्त
हे काय करत आहेत? दिव्य आनंदाची अनुभूती करत आहेत. आणि हे ज्यावेळी भगवंतांनी पाहिलं त्यावेळी भगवंत विचार करू लागले की राधा राणी ही जी आहे ही माझी नित्य सेवा करत आहे आणि ही सेवा करत असताना तिचा जो भाव आहे ते जाणून घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गौरांग महाप्रभूच्या रूपामध्ये प्रकट झाले. हे पहिलं कारण सांगितलेलं आहे. दुसरं कारण सांगितलेलं आहे भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्य. भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्य याची अनुभूती करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण राधा राणीचा भाव धारण करून काय झालेले आहेत? प्रकट झालेले आहेत. आणि तिसरं कारण सांगितलेलं आहे राधा राणी आणि भक्तांना भक्तिमय सेवा करत असताना कोणत्या प्रकारचा दिव्य आनंद प्राप्त होतो हे अनुभवण्यासाठी गौरांग महाप्रभू हे प्रकट झाले. जसं आपण पाहतो मधाचा जर गोडवा आपल्याला अनुभवायचा असेल, समजा आता मध आहे आणि त्या मधाला आपली गोडी जर अनुभवायची असेल तर त्या मधाला काय बनावं लागेल? मधुमक्खी बनावं लागेल. त्यावेळी त्या मधाला कळेल की आपल्यामध्ये कोणता गोडवा आहे. त्यानंतर गाईचं जे दूध आहे त्या दुधाच्या चवीचा अनुभव जर करायचा असेल गाईला तर गाईला काय बनावं लागेल? वासरू बनावं लागेल. त्याच वेळी तिला तिच्या दुधाची चव कळणार आहे. तसंच भगवान श्रीकृष्ण ही इच्छा करत होते की माझे भक्त माझ्याद्वारे कोणता दिव्य अनुभव प्राप्त करतायत आणि त्या अनुभवाची प्राप्ती करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे गौरांग महाप्रभूच्या रूपामध्ये प्रकट झाले. असं म्हटलं जातं की गौरांग महाप्रभू हे राधा कृष्णाहून भिन्न नाहीत. कृष्ण प्लस राधा राणी इक्वल टू गौरांग महाप्रभू असं म्हटलेलं आहे. कृष्ण जन्माष्टमी प्लस राधाष्टमी इक्वल टू गौर पौर्णिमा. तसं कृष्ण प्लस राधा राणी इक्वल टू गौरांग महाप्रभू. तर अशा प्रकारचं हे जे सूत्र आहे ते आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. तर गौरांग महाप्रभू हे राधा कृष्णांचं एकत्रित रूप हे या कलियुगामध्ये प्रकट झालेलं आहे. आणि हे एकत्रित रूप प्रकट होण्याचं मुख्य कारण या ठिकाणी आपण पाहिलं 3 अंतरंग कारण आणि 3 बाह्य कारण. तर गौरांग महाप्रभू कलियुगामध्ये प्रकट होण्याची लक्षणं भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये प्रकट केली होती. यदा कृष्ण हे सर्व आपल्या गोप गोपींच्यावर सुंदर लीला करत असताना ते वृंदावनामधील इमलीतल नावाचं ठिकाण असतं त्या ठिकाणी गेलेले असतात. आणि गौरांग भगवान श्रीकृष्ण हे त्या इमलीतला ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी असताना सर्व गोपींचं आणि राधाराणीचं स्मरण करू लागतात. आणि हे स्मरण करत असताना भगवान श्रीकृष्ण हे खरं तर श्यामवर्णीय आहेत, परंतु राधाराणीच्या चिंतनामध्ये संलग्न झाल्यामुळं त्यांचं चित्त त्या ठिकाणी लागल्यामुळं श्यामसुंदर कृष्ण हे त्या ठिकाणी काय झाले? गौर वर्णाचे झाले. आणि गौर वर्णाचे झाल्यानंतर सर्व गोप गोपी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना शोधत शोधत त्या ठिकाणी पोहोचतात. आणि पोहोचल्यानंतर पाहतात तर त्या ठिकाणी गौर वर्णीय एक सुंदर बालक त्यांना दिसतो. आणि हे दिसल्यानंतर राधाराणी सर्व गोपी विचार करतात की अरे हे गौरवर्णीय बालक दिसतोय, परंतु हे कोण आहे? तर त्यावेळी राधाराणी बारकाईने पाहते त्यावेळी त्यांना दिसतं की हे गौरवर्णीय बालक दुसरं तिसरं कोण नाही, कोण आहे? हे साक्षात श्यामसुंदर कृष्ण आहेत. आणि हे पाहिल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण हे त्या ठिकाणी राधाराणी म्हणतात की पुढे भविष्यामध्ये मी हाच वर्ण धारण करून प्रकट होणार आहे आणि पुढे कलियुगामध्ये विशेष करून नाम संकीर्तनाचा प्रचार करणार आहे. तर असे हे जे गौरांग महाप्रभू आहेत हे गौरांग महाप्रभू नवदीप या ठिकाणी प्रकट झाले, सची मातेचे पुत्र म्हणून प्रकट झाले. आणि या गौरांग महाप्रभूंचा जन्म हा एका लिंबाच्या झाडाखाली झाला म्हणून त्यांचं नाव निमाय असं ठेवण्यात आलं. तर चैतन्य महाप्रभूंची वेगवेगळी नावं आहेत. एक नाव आहे निमाय, कारण त्यांचा एका कडुलिंबाच्या झाडाखाली जन्म झाला म्हणून त्यांना निमाय असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं नाव हे निलांबर चक्रवर्ती यांनी ठेवलं, जे चैतन्य महाप्रभूंचे आजोबा होते, सची मातेचे वडील होते. त्यांनी ठेवलं विश्वंभर. तर विश्वंभर म्हणजे पुढे निलांबर चक्रवर्ती ठाकूर सांगितलं की हाच बालक पुढे भविष्यामध्ये सर्व जगताचं पालन करणारा ठरेल आणि म्हणून त्याचं नाव काय ठेवलं गेलं? विश्वंभर असं ठेवलं गेलं. त्यानंतर पुढं
अजून एक नाव ठेवलं गेलं गौरांग. तर चैतन्य महाप्रभू हे ज्यावेळी प्रकट झाले त्यावेळी गौरवर्ण धारण करून ते प्रकट झाले, म्हणून त्यांचं नाव गौरांग असं ठेवलं गेलं. जसं आपण पाहतो की वितळलेलं सोनं असतं त्याप्रमाणे सोनेरी रंगाचं हे बालक होतं, म्हणून त्यांचं नाव पुढं गौरांग असं ठेवण्यात आलं. आणि हेच गौरांग महाप्रभू पुढं भविष्यामध्ये विवाह झाल्यानंतर संन्यास आश्रमाचा स्वीकार करतात. आणि संन्यास आश्रमाचा स्वीकार केल्यानंतर केशव भारतींच्या द्वारे त्यांचं नाव श्री कृष्ण चैतन्य असं ठेवण्यात आलं. तर अशी ही महाप्रभूंची नावं ठेवण्यात आली. तर असे हे जे गौरांग महाप्रभू आहेत, हे गौरांग महाप्रभू हे साक्षात श्रीकृष्ण आहेत. याची काय प्रमाण आहेत त्याचं वर्णन देखील वेगवेगळ्या पुराणांमध्ये केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आदी पुराण आहे. आदी पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे, अहमेव द्विजय श्रेष्ठ नित्यम प्रच्छन्न विग्रह भगवत भक्त रूपेण लोक रक्षामी सर्वदा. तर या पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की गौरांग महाप्रभू हे गुप्त रूपाने कलियुगामध्ये प्रकट होतील आणि ते एका ब्राह्मणाचे पुत्र म्हणून जन्माला येतील आणि भगवत भक्त रूपेण म्हणजे की भक्ताच्या रूपामध्ये प्रकट होतील आणि पतित जीवांचं काय करतील, ते रक्षण करतील. आणि रक्षण कसं करतील, हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करून ते या बद्ध जीवांचं रक्षण करतील. तर या प्रकारे आदी पुराणामध्ये हे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढं कूर्म पुराणामध्ये या प्रकारे वर्णन केलेलं आहे, कलिम दख्यमानानाम उद्धारायाम तनुभूताम जन्म प्रथम संध्यायाम भविष्यती द्विजालये. तर या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, कलियुगातील प्रथम संध्या समयी, आता कलियुगाची 5000 वर्षे पूर्ण झालेली आहेत, तर ही कलियुगाची संध्या सुरू आहे. तर कलियुगातील प्रथम संध्या समयी मी प्रकट होईन, स्वतः चैतन्य महाप्रभू सांगतात, आणि कलियुगातील त्रस्त दुःखी कष्टी जीवांचा मी काय करेन, उद्धार करेन. तर या प्रकारे हे कूर्म पुराणामधलं वर्णन आहे. त्यानंतर पुढं पद्म पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे, यत्र योगेश्वरो साक्षात योगी चिद्दो जनार्दनः चैतन्य वपुर आस्ते वै सांद्रानंदात्मकः. पूर्ण पुरुषोत्तम भगवान जनार्दन सर्व योग्यांचे आश्रय, योग साधनेचे सूत्रधार कलियुगामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट होतील. त्यानंतर पुढं गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे, अहम पूर्णो भविष्यामी युग संध्या विशेषतः मायापुरे नवद्वीपे भविष्यामी सची सुते. कलियुगातील प्रथम संध्या समयी मी मायापूर येथे सची मातेचा पुत्र म्हणून प्रकट होईल. तर या प्रकारे हे गरुड पुराणामधलं वर्णन आहे. आता भागवत पुराणामध्ये वर्णन केलंय गौरांग महाप्रभूंचं, कृष्ण वर्णन कृष्णं सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तन प्रायरयंती ही सुमेधसहा. कृष्ण वर्णन पिशा अकृष्ण म्हणजे काय, तर जे भगवान श्रीकृष्ण आहे तेच. अकृष्ण म्हणजे काय, तर श्यामसुंदर कृष्ण नव्हे तर गौर वर्ण धारण करून ते काय होतील, सांगोपांगास्त्र पार्षदम आपल्या सर्व पार्श्यांसोबत या कलियुगामध्ये प्रकट होतील आणि काय कार्य करतील, यज्ञे संकीर्तन प्राय, तर संकीर्तन यज्ञाचा काय करतील, प्रचार करतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या संकीर्तन यज्ञाचा प्रचार करतील आणि या संकीर्तन यज्ञामध्ये कोण सहभागी होईल, यजंतीही सुमेधसाहा. तर या संकीर्तन यज्ञामध्ये जे बुद्धिमान लोक आहेत ते सहभागी होतील. तर आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो बुद्धिमान आहोत, कारण आपण या संकीर्तन आंदोलनामध्ये गौरांग महाप्रभूंच्या या उत्सवामध्ये सर्वजण सहभागी झालो आहोत. तर या प्रकारे श्रीमद भागवतामध्ये शुकदेव गोस्वामींनी 11व्या स्कंदामध्ये हे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर महाभारतामध्ये सुद्धा वर्णन येतं महाप्रभूंचं, सुवर्ण वर्ण हेमांगो वारांगदाश्चंदनागदी संन्यास कृष्णमः शांतो निष्ठा शांती परायणः. हा सेम श्लोक विष्णू पुराणामध्ये सुद्धा येतो. तर या श्लोकाविषयी असं वर्णन केलेलं आहे की असे हे गौरांग महाप्रभू कलियुगामध्ये प्रकट होतील, गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करतील. गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करून पुढे वयाच्या 24व्या वर्षी संन्यास घेतील आणि संन्यास घेतल्यानंतर पुढे म्हटलेलं आहे ते निर्विशेषवाद मायावाद याचं खंडन करतील आणि नाम संकीर्तनाचा प्रचार करतील. तर या प्रकारे
गौरांग महाप्रभूंच्या विषयी वेगवेगळ्या पुराणांमध्ये ही सर्व माहिती दिली गेलेली आहे. तर यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की गौरांग महाप्रभू हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत. लोकांना कधी कधी मनामध्ये शंका येते की अरे राम आणि कृष्ण यांना आम्ही एक वेळ ठीक आहे स्वीकार करतो, कारण लोकांनी रामायण वाचलंय, महाभारत वाचलेलं आहे. परंतु गौरांग महाप्रभूंना भगवान म्हणून स्वीकार करणं थोडंसं लोकांना जड जातं, कठीण जातं. तर म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं की वेगवेगळ्या पुराणांमध्ये गौरांग महाप्रभूंचं वर्णन केलेलं आहे की गौरांग महाप्रभू हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम आहेत. आणि हे जर अधिक जाणून घ्यायचं असेल आपल्याला तर महाप्रभूंच्या विषयी कृष्णदास कविराज गोस्वामींनी चैतन्य चरितामृत नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय सुंदर ग्रंथ आहे. याचे जवळजवळ 7 पुस्तक आहेत. तर हे जर वाचलं तर चैतन्य महाप्रभू कसे भगवंत आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर वृंदावनदास ठाकूरांनी चैतन्य भागवताची रचना केलेली आहे. याच्यामध्ये वृंदावनदास ठाकूरांनी महाप्रभूंच्या बाल्यलीलांचं वर्णन केलेलं आहे. आणि लोचनदास ठाकूरांनी चैतन्य मंगल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये चैतन्य भागवत आणि चैतन्य चरितामृत याच्यामध्ये ज्या कथा नाहीत त्या सर्व कथांचं वर्णन चैतन्य मंगलमध्ये लोचनदास ठाकूरांनी केलेलं आहे. तर या प्रकारे या ग्रंथांद्वारे हे सिद्ध केलं गेलेलं आहे की गौरांग महाप्रभू हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम कसे आहेत. तर अशा या गौरांग महाप्रभूंचा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय. खरं तर त्याला आपण आविर्भाव म्हणतो. तर असे हे भगवंत या कलियुगामध्ये प्रकट झाले आपल्यासारख्या बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी. तर अशा या महाप्रभूंच्या सुंदर लीलांचं वर्णन या सर्व ग्रंथांमध्ये केलेलं आहे. आपण थोड्याफार लीलांची या ठिकाणी चर्चा करूयात. तर महाप्रभू ज्यावेळी सची मातेच्या गर्भामध्ये प्रकट झाले आणि आजचा दिवस तो प्रकट होण्याचा होता. प्रकट होण्या अगोदरच सर्व नवद्वीपवासियांनी भगवंतांच्या नावाचा जय जयकार करायला सुरुवात केली होती. हरी हरी नावाचा जयघोष केलेला होता. आणि महाप्रभू बरोबर आजच्या दिवशी प्रकट झाले आणि प्रकट झाल्याबरोबर सर्व नवद्वीपवासी अतिशय आनंदामध्ये मग्न झाले, दिव्य आनंदाची अनुभूती करू लागले. आणि असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या ज्यावेळी निमाय बालक ज्यावेळी रडायचं त्यावेळी रडू लागल्यानंतर सर्व आजूबाजूच्या स्त्रिया त्या ठिकाणी यायच्या आणि हरी हरी नावाचा जयघोष करायच्या. आणि असा जयघोष केल्याबरोबर निमाय बालक हे त्या ठिकाणी रडायचं थांबायचे. तर अशा प्रकारे बालपणापासूनच महाप्रभूंनी दाखवून दिलं की मी या कलियुगामध्ये नामसंकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी आलेलो आहे. असे हे निमाय पंडित हळूहळू मोठे होऊ लागले. आणि मोठे झाल्यानंतर जसं भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये सुंदर सुंदर लीला करत होते तसेच हे छोटं बालक नवद्वीपामध्ये सुंदर सुंदर लीला करायचे. ज्या ज्यावेळी नवद्वीपवासी हे गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्नान करायला जायचे तर या गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्त्रियांसाठी वेगळे घाट असायचे, पुरुषांसाठी वेगळे घाट असायचे. स्त्रिया एका ठिकाणी आंघोळ करायच्या, पुरुष एका ठिकाणी आंघोळ करायची. ही सर्व छोट्या बालकांना घेऊन जाणार आणि स्त्रियांचे कपडे पुरुषांवर ठेवायचे आणि पुरुषांचे कपडे स्त्रियांच्या घाटावर येऊन ठेवायचे. तर या प्रकारे सुंदर खोड्या गौरांग महाप्रभू करायचे. त्यानंतर नवद्वीपवासी आपल्या घरामध्ये झोपल्यानंतर सकाळी उठण्या अगोदरच निमाय आणि त्यांची सर्व छोटी टीम घराचे दरवाजे बाहेरून बंद करायचे. आता पूर्वी घरामध्ये टॉयलेटची व्यवस्था नव्हती, होय की नाही. आजकाल घरामध्ये टॉयलेटची व्यवस्था आहे. असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये लोक बाहेर खातात आणि टॉयलेटला घरामध्ये जातात. पण पूर्वी लोक घरामध्ये खायचे आणि टॉयलेटला बाहेर जायचे. आणि निमाय पंडित काय करायचे, घराचे दरवाजे बाहेरून बंद करायचे आणि मग सगळा गोंधळ निर्माण व्हायचा. तर अशा सुंदर लीला चैतन्य महाप्रभू बाल्यावस्थामध्ये करायचे. त्यानंतर गंगेमध्ये काही ब्राह्मण लोक गायत्री करत असायचे. पाण्यामध्ये गायत्री करत असताना पाण्यामध्ये बुडी मारून निमाय पंडित काय करायचे, त्यांचे जनेऊ ओढायचे. म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या खोड्या या प्रकारे सुंदर सुंदर चालायच्या. तर एकदा काय होतं, तर गौरांग महाप्रभू यांना रस्त्यावरती एक छोटं कुत्र्याचं पिल्लू दिसतं. आणि हे पिल्लू दिसल्यानंतर गौरांग महाप्रभू त्या पिल्लाला घेतात आणि घेऊन आपल्या घरी येतात. घरी आल्यानंतर सची माता त्यांना म्हणते की अरे हे कुत्र्याचं पिल्लू कशासाठी आणलेलं आहेस.
तर निमाय पंडित म्हणतात की हे खेळण्यासाठी आणलेलं आहे. आणि मग चैतन्य महाप्रभूंनी ते पिल्लू आपल्या घरामध्ये बांधून ठेवलं. बांधून ठेवल्यानंतर निमाय बाहेर खेळायला जातात. खेळायला गेल्यानंतर सची माता त्या पिल्लाला काय करते, सोडून हाकलून लावते. आणि निमाय पंडित आल्यानंतर आईला विचारते पिल्लू कुठं आहे. तर आई म्हणते की सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर चैतन्य महाप्रभू इतके निराश होतात आणि पाहतात की ते पिल्लू कुठं आहे. तर ते पिल्लू बाहेर रस्त्यावरती गेलेलं असतं आणि त्याच्यासोबत छोटी इतर कुत्र्याची पिल्लं असतात. तर त्या कुत्र्यांच्या पिल्लामध्ये हे पिल्लू जाऊन त्या ठिकाणी आपल्या सहकार्यांना हरे कृष्ण महामंत्र शिकवत असतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे पिल्लू दोन्ही आपले पुढचे पाय वरती करून त्या आपल्या सर्व सहकार्यांना हरे कृष्ण महामंत्राचं काय करत असतं, प्रशिक्षण देत असतं. तर अशा प्रकारे निमाय पंडित सुंदर सुंदर लीला करत असतात. एकदा काय होतं, निमाय पंडित आपल्या अंगणामध्ये त्या ठिकाणी खेळत असताना एक भला मोठा सर्प येतो. आणि हा सर्प आल्यानंतर निमाय काय करतात, त्या सर्पाची शेपटी पकडतात आणि शेपटी पकडून त्याला आपल्या अंगणामध्ये घेऊन येतात. आणि घेऊन आल्यानंतर तो जो सर्प आहे तो त्या ठिकाणी आपल्या शिराचे वेटोळ करतो आणि निमाय पंडित त्या सर्पशेवरती पहुडतात. जसं महाविष्णू सर्पशेवरती पहुडतात ना, त्या प्रकारे एक छोटं बालक त्या ठिकाणी त्या सर्पाच्या शेवरती पहुडतं. आणि तेवढ्याच त्या ठिकाणी सची माता जगन्नाथ मिश्र पाहतात तर काय, आपला छोटा बालक या मोठ्या सर्पाबरोबर त्या ठिकाणी खेळत आहे. सर्वजण घाबरतात. घाबरल्यानंतर पाहतात की अरे हा बालक या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी करतोय. तेवढ्यात तो मोठा सर्प तिथून पळून जाऊ लागतो. पळून जाऊ लागल्यानंतर निमाय पंडित पुन्हा ती शेपटी ओढतात आणि त्याला ओढतात. त्यावेळी सगळेजण घाबरतात. तेवढ्यात तो सर्प तिथून निघून जातो. तर सर्प हा दुसरा तिसरा कोणी नसून कोण असतं, साक्षात संकर्षण भगवंत असतात. तर अशा प्रकारे सुंदर लीला हे निमाय पंडित करत असतात. एकदा काय होतं, निमाय पंडितांचे एक प्रिय भक्त मुरारी गुप्ता, जसं आपण या ठिकाणी महाप्रकाश लीलेमध्ये पाहिलं की सुंदर ड्रामा या ठिकाणी छोट्या मुलांनी केला. तर या नाटिकेमध्ये महाप्रभू हे आपल्या सर्व पार्षदांना वेगवेगळी वरदानं वितरित करत होते. तर महाप्रभू कधी कधी आपल्या पार्षदांना सुंदर सुंदर धडे पण शिकवायचे. तर मुरारी गुप्ता हे भगवानाचे महान भक्त होते आणि रामचंद्रांच्या लीलेमध्ये ते हनुमानजी होते. आणि हेच हनुमानजी मुरारी गुप्ताच्या रूपामध्ये प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर हे जे मुरारी गुप्ता आहेत हे काय करायचे, कधी कधी वैष्णवांच्या संघामध्ये राहायचे, तर कधी कधी हे मुरारी गुप्ता निर्विशेषवादी आणि मायावादी लोकांच्या संघामध्ये राहायचे. आणि हे निमाय पंडित पाहतात की मुरारी गुप्ता हे वैष्णव आहेत आणि त्यासोबत हे काय करतायत, मायावादी आणि निर्विशेषवादी लोकांच्याही संघामध्ये जात आहेत. आणि हे निमाय पंडितांना काही सहन झालं नाही. आणि सहन न झाल्यामुळं निमाय पंडित एकदा मुरारी गुप्तांच्या घरी जातात. आणि घरी गेल्यानंतर मुरारी गुप्ता आपल्या घरी भोजन करत बसलेले असतात. आणि भोजन करत असताना निमाय पंडित हे अंगावरती कुठलंही वस्त्र परिधान करत नव्हते. लहान वयामध्ये गेले सरळ घरामध्ये मुरारी गुप्ता भोजन करत होते. त्यांच्या भोजनाच्या ताटामध्ये त्यांनी काय केलं, पिशाब केलं. आणि मुरारी गुप्ता म्हटले की अरे हे काय तू करतोयस. तर त्यावेळी निमाय पंडित त्यांना म्हटले की हे मुरारी, कधी कधी तुम्ही वैष्णवांच्या संघामध्ये येता आणि वैष्णवांसारखा व्यवहार करता आणि कधी कधी तुम्ही निर्विशेषवादी आणि मायावादी लोकांच्या संघामध्ये जाता आणि त्या ठिकाणी त्या प्रकारचा व्यवहार करता. तर मी या कलियुगामध्ये नामसंकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी प्रकट झालेलो आहे आणि वैष्णविझम स्थापित करण्यासाठी प्रकट झालेलो आहे. आणि तुमच्यासारख्या महान भक्तांनी जर या प्रकारचं कृत्य केलं तर हे आंदोलन आपलं पुढे कसं जाणार. तर मी तुम्हाला हे शिकवण्यासाठी आलेलो आहे की हे सुंदर भोजनाचं ताट आहे, परंतु या भोजनाच्या ताटामध्ये जर कोणी मूत्र विसर्जन केलं तर ते आपण ग्रहण करू शकतो का, नाही ग्रहण करू शकत. तर तसं तुम्ही केवळ आणि केवळ काय करा, शुद्ध भक्तीचाच आश्रय स्वीकार करा. तर या प्रकारे निमाय पंडितांनी मुरारी गुप्तांना हा लेसन शिकवला. तर निमाय पंडित हे प्रकट झाले त्यावेळी आपल्या आईला पण ते लेसन शिकवतात. तर सची माता एकदा निमाय पंडितांना मिठाई खायला देते.
मिठाई खायला दिल्यानंतर निमाय पंडित त्या ठिकाणी मिठाई न खाता माती खाऊ लागतात. आणि माती खाऊ लागल्यानंतर सची माता निमायला म्हणते की अरे तुला मी मिठाई खाण्यासाठी दिलेली आहे, मिठाईच्या ऐवजी तू माती का खातोयस? तर निमाय पंडित म्हटले की माती आणि मिठाई हे दोन्ही कसं आहे, सारखंच आहे. मिठाई कुठून आली? मिठाई कुठून आली? मातीमधूनच आली ना. तर मिठाई ही सुद्धा काय आहे, मातीचंच एक रूप आहे. तर त्यावेळी सची माता म्हणते की जरी ही मिठाई मातीमधून आली असली तर देखील मिठाई आपल्या शरीराचं पोषण करू शकते, परंतु माती मात्र आपल्या शरीराचं पोषण करू शकत नाही. तर हा सिद्धांत सची मातेनी कोणाला सांगितला? निमाय पंडितांना सांगितला. परंतु या सिद्धांताद्वारे निमाय पंडित या ठिकाणी दाखवू इच्छितात की जो निर्विशेषवाद आणि मायावाद हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत एक साधारण स्त्री सुद्धा काय करू शकते, खोडून काढू शकते. तर हे निमाय पंडितांनी या ठिकाणी काय केलं, सिद्ध करून दाखवलं. तर या प्रकारे सची मातेला या ठिकाणी निमाय पंडितांनी हे दाखवून दिलं. त्यानंतर पुढे आपण पाहतो सची मातेलाच निमाय पंडित एक धडा असा शिकवतात. एकदा सची माता असा विचार करते की अद्वैत आचार्य यांच्यामुळंच माझा जो मोठा पुत्र आहे त्यांनी संन्यास ग्रहण केला. तर सची मातेला 2 पुत्र होते. निमाय पंडितांच्या अगोदर विश्वरूप प्रकट झालेले होते. विश्वरूप हे साक्षात बलरामजी होते. तर विश्वरूप हे अद्वैत आचार्यांच्या संघामध्ये नियमितपणे राहत होते आणि अद्वैत आचार्यांच्या संगतीमुळं विश्वरूप हे काय होतात, पुढे भविष्यामध्ये संन्यासी बनतात. संन्यासी बनल्यानंतर सची माता खूप दुःखी कष्टी होते. सची माता विचार करते की माझा मोठा पुत्र अद्वैत आचार्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे काय झालेलं आहे, संन्यासी बनलेला आहे. आणि आता माझा छोटा पुत्र पण जर अद्वैत आचार्य संघामध्ये राहिला तर कदाचित माझा छोटा पुत्र सुद्धा काय होऊ शकतो, संन्यासी बनवू शकतो. तर या प्रकारची भीती सची मातेच्या हृदयामध्ये निर्माण झाली. आणि ही भीती निर्माण झाल्यामुळे सची माता एक प्रकारे अद्वैत आचार्याचे चरणी अपराध करते. आणि अपराध केल्यामुळं एक दिवशी चैतन्य महाप्रभू हे आपल्या सर्व पार्षदांना भगवत कृपा वितरित करत असतात. आणि ही कृपा वितरित करत असताना सर्वांना कृपा वितरित केली जाते, परंतु एक व्यक्ती त्या ठिकाणी कृपेपासून वंचित राहते आणि ती कोण असतं, सची माता असते. तर त्यावेळी सर्व भक्त विचार करतात की महाप्रभूंनी सर्वांना कृपा या ठिकाणी वितरित केली, परंतु आपल्या मातेला मात्र या ठिकाणी त्यांनी कृपा वितरित केली नाही. तर मग त्या ठिकाणी श्रीवास ठाकूर, अद्वैताचार्य आणि इतर सर्व पार्षद महाप्रभूंच्याकडे जातात आणि महाप्रभूंना विचारतात, म्हणतात की तुम्ही सर्वांना कृपा या ठिकाणी दिली, परंतु सची मातेला का कृपा दिली नाही? आणि हे पाहिल्यानंतर चैतन्य महाप्रभू म्हणतात की जरी ती माझी माता असली तरी सुद्धा तिने काय केलेलं आहे, अद्वैत आचार्यांच्या चरणी अपराध केलेला आहे आणि या अपराधामुळं ती कृपेसाठी पात्र नाही. तर या लीलेमध्ये आपण पाहतो की चैतन्य महाप्रभूंनी सची मातेच्या उदरी जन्म घेतलेला आहे. सची मातेच्या उदरातून जन्म घेतला आणि तरी सुद्धा महाप्रभूंनी सची मातेला कृपेपासून वंचित ठेवलं. तर इथे महाप्रभू हे दाखवू इच्छितात की जरी माझी एखादी माता असेल किंवा पिता असेल तर देखील हे माझ्या कृपेपासून काय राहू शकतात, वंचित राहू शकतात. तर म्हणून या ठिकाणी पाहतो की भक्तांच्या प्रती आपण अपराध करण्यापासून अतिशय सतर्क असलं पाहिजे. तर सची माता सुद्धा कृपेपासून वंचित राहिली आणि सर्व भक्तांनी पाहिले की अरे सची मातेला कृपा प्राप्त झालेली नाही. सर्वांनी त्या ठिकाणी काय केलं, हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन सुरू केलं आणि दिव्य असं संकीर्तन सुरू झाल्यानंतर या संकीर्तनामध्ये अद्वैत आचार्य, स्वरूप दामोदर गोस्वामी, श्रीवास ठाकूर हे सर्व भक्त महाप्रभूंचे पार्षद या ठिकाणी या कीर्तनामध्ये तल्लीन होऊन नृत्य करू लागले. आणि हे नृत्य करत असताना त्या ठिकाणी अद्वैत आचार्य हे बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्याबरोबर त्या ठिकाणी श्रीवास ठाकूर सची मातेला सांगतात, म्हणतात की आताच तुम्हाला संधी आहे अद्वैताचार्यांच्या प्रती जो काही अपराध झालेला आहे त्याच्यामधून मुक्त होण्यासाठी.
आणि लगेच सची माता त्या ठिकाणी अद्वैत आचार्याच्या चरणांची धूळ घेते आणि आपल्या मस्तकाला लावते. मस्तकाला लावल्याबरोबर सची माता त्या अपराधातून काय होते, मुक्त होते. अपराधातून मुक्त झाल्यानंतर मग त्या ठिकाणी महाप्रभू पाहतात की सची माता ही अपराधातून मुक्त झालेली आहे. मग सची मातेला त्या ठिकाणी काय होते, कृपा प्राप्त होते. तर या प्रकारे महाप्रभू आपल्या सुंदर सुंदर लीलांद्वारे लेसन देखील देतात. तर असे हे महाप्रभू आपण पाहतो की या कलियुगातील बद्ध जीवावर कृपा प्रकट करण्यासाठी कृपा देण्यासाठी प्रकट झाले. परंतु कृपा देत असताना महाप्रभूंनी त्या ठिकाणी आपला जो स्वभाव आहे तो देखील प्रकट केलेला आहे. तर महाप्रभू हे अतिशय करुणामय अवतार आहेत, परंतु त्याचबरोबर ते तेवढेच काय आहेत, आपल्या जीवनामध्ये स्थितपणा आहे, तेवढेच कडक आहेत. तर आपण पाहतो की ज्यावेळी चांद काझी हा श्रीवास अंगणामध्ये येतो आणि श्रीवास अंगणामध्ये आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी श्रीवास ठाकूरांच्या विरोधात कंप्लेंट केलेली असते चांद काझीकडं. त्यानंतर इतर लोकांनीही कंप्लेंट केलेली असते. चांद काझी त्या ठिकाणी येतो आणि श्रीवास ठाकूरांच्या घरामध्ये येऊन त्या ठिकाणी भक्तांचे जे मृदंग होते त्याची तोडफोड करतो. आणि तोडफोड केल्यानंतर ही बातमी महाप्रभूंच्याकडे जाऊन पोहोचते आणि महाप्रभूंना ही बातमी मिळाल्यानंतर महाप्रभू अतिशय क्रोधित होतात. क्रोधित झाल्यानंतर श्रीवास ठाकूरांच्या घरामध्ये येतात आणि आल्यानंतर श्रीवास ठाकूरांना म्हणतात की आपल्याला आता या ठिकाणी काय करावं लागेल, मोठं आंदोलन उभं करावं लागेल. आणि आपण पाहतो की चैतन्य महाप्रभू हे त्या ठिकाणी सर्व आपल्या पार्षदांना एकत्र करतात आणि लाखोच्या संख्येने मोठा जमाव एकत्र करतात आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मशाली देतात आणि मशाली देऊन काय करतात, चांद काझीच्या घराकडं आपला जो मोर्चा आहे तो घेऊन जातात. आणि चांद काझीकडे ही बातमी पोहोचते. बातमी पोहोचल्यानंतर चांद काझी हा घाबरून जातो. विचार करतो की हा लाखोंचा समुदाय जर आपल्या घरावरती आक्रमण करून आला तर कदाचित काय होऊ शकतं, आपला सर्वनाश होऊ शकतो. मग चांद काझी आपल्या सर्व सेवकांना एकत्र बोलवतो, म्हणतो की जा आणि पहा की हा जो मोर्चा आपल्या घराकडे येतोय यांचा काय रोष आहे. आणि मग चांद काझीचे पार्षद त्या ठिकाणी जातात, पाहतात तर महाप्रभू या मोर्चाचे लीडर असतात आणि हा मोर्चा चांद काझीच्या घराकडे चाललेला असतो. आणि मग चांद काझीचे सेवक असतात ते त्याच्याकडे जातात, म्हणतात की हा जो मोर्चा आहे तो तुमच्या राजवाड्यावरती येणार आहे आणि कदाचित या ठिकाणी काहीतरी बरं वाईट होऊ शकतो. चांद काझी खूप घाबरून जातो. घाबरून गेल्यानंतर आपल्या सेवकांना पाठवतो, म्हणतो की जो निमाई आहे त्याला तुम्ही जाऊन भेटा आणि त्याला सांगा की चांद काझीने तुमच्या बरोबर भेटण्याची काय केली आहे, इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि मग काही सेवक चांद काझीचे निमाय पंडितांकडे येतात आणि महाप्रभूंना म्हणतात की चांद काझींनी तुम्हाला भेटण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि मग हे सर्व आंदोलन या चांद काझीच्या घरासमोर येतं आणि घरासमोर आल्यानंतर चांद काझी खूप घाबरलेला असतो. तो विचार करत असतो की आपण जर निमाय पंडितशी बोललो नाही तर कदाचित हा सर्व जो मोर्चा आहे तो आपल्या घरावरती आक्रमण करून काय करू शकतो, आपला विनाश करू शकतो. आणि मग हे जे निमाय पंडित आहेत त्यांना तो त्या ठिकाणी बोलवतो आणि बोलवल्यानंतर बराच वेळ चांद काझीमध्ये आणि चैतन्य महाप्रभूंच्या मध्ये चर्चा होते आणि ही चर्चा विशेष करून कुराणावरती होते. आणि चर्चा झाल्यानंतर चांद काझी हा खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो की मी तुमच्या भक्तांचे मृदंग फोडलेले आहेत हे मला मान्य आहे आणि ही मी मोठी चूक केलेली आहे, परंतु मला तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगायची. आणि असं म्हटल्यानंतर महाप्रभू म्हणतात की कोणती तुला विशेष गोष्ट सांगायची आहे. त्यावेळी चांद काझी एका खोलीमध्ये चैतन्य महाप्रभू घेऊन जातो आणि म्हणतो की काल मी तुमच्या भक्तांचे मृदंग फोडले, काही भक्तांना मारहाण केली आणि त्याचा परिणाम असा घडला, काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये एक भयंकर व्यक्ती आला होता. आणि हे सांगितल्याबरोबर महाप्रभू म्हणतात की कोण तो व्यक्ती होता. तर चांद काझी म्हटला तो व्यक्ती अतिशय भयंकर होता. त्याचं तोंड सिंहाचं होतं आणि अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध शरीर माणसाचं होतं. आणि हा व्यक्ती माझ्या छातीवर बसून माझी छाती फाडण्याचा प्रयत्न करत होता आणि मी अतिशय घाबरून गेलो. आणि घाबरून गेल्यानंतर तो व्यक्ती मला म्हणत होता की इथून पुढं माझ्या भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही.
आणि इथून पुढं जे नामसंकीर्तन चाललेलं आहे तेही थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर या प्रकारचं कृत्य तू केलंस तर भविष्यामध्ये काय करेन मी, पुन्हा तुझ्या स्वप्नामध्ये येईन, परंतु त्यावेळी मात्र तुझी छाती फाडून टाकीन. आणि तो घाबरला होता. महापूरना म्हटला की तुम्हाला जर याच्यावर विश्वास बसत नसेल तर त्यांनी काय केलं, आपली कपडे काढले आणि छातीवरती त्यांनी दाखवलं की तो जो व्यक्ती छातीवर बसून माझी छाती फाडत होता, तर नरसिंह भगवानांच्या नखाचे ठसे त्याच्या छातीवरती काय झालेले होते, उमटलेले होते. तर हे पाहिल्याबरोबर महाप्रभू विचार करतात की चांदकाजीला हा चांगला धडा शिकवलेला आहे नरसिंह भगवंताने. तर आज आपण पाहतो मायापूर या ठिकाणी जर आपण गेलो तर योगपीठ पासून एक 3-4 किलोमीटर अंतरावरती चांदकाजीचंच ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी 2 वृक्ष उगवलेले आहेत. एक आहे चाफ्याचा वृक्ष आणि दुसरा आहे कडुलिंबाचा वृक्ष. कडुलिंबाचा वृक्ष हा निमाय पंडिताचं प्रतीक आहे, चैतन्य महाप्रभूचं प्रतीक आहे. आणि चाफ्याचा वृक्ष हा चांदकाजीचं प्रतीक आहे. तर चांदकाजी त्यावेळी महाप्रभूंना सांगतो, म्हणतो की इथून पुढं माझ्या वंशामध्ये जो पण कोणी जन्माला येईल तो इथून पुढं कधीही या नामसंकीर्तनाचा विरोध करणार नाही. तर आज देखील त्या ठिकाणी जे मुस्लिम लोक आहेत हे तिथं जर हरिनाम संकीर्तन गेलं तर त्या हरिनाम संकीर्तनाचा सन्मान करतात. आणि चाफ्याचं झाड आणि कडुलिंबाचं झाड आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र बसून गौरा महाप्रभूंच्या कथांची चर्चा करतात. आणि विशेष करून ही चांदकाजीची लीला, त्या ठिकाणी या लीलेची चर्चा होते. तर या प्रकारे महाप्रभू हे आपल्या जीवनामध्ये काही लोकांना सुंदरगीत धडा पण शिकवत होते. एकदा श्रीवास ठाकूरांच्या अंगणामध्ये श्रीवास ठाकूर त्या ठिकाणी नामसंकीर्तन करायचे. एक बाजूला राहणारा द्वेषी व्यक्ती होता, त्याचं नाव होतं गोपाल चापल. तर हा गोपाल चापल इतका द्वेषी होता, तो एक दिवस श्रीवास ठाकूरांच्या घरासमोर दुर्गा पूजेचं साहित्य ठेवतो. आता दुर्गा पूजेच्या साहित्यामध्ये काय काय असतं, मद्य, मांस या प्रकारच्या सर्व गोष्टी, दुर्गा पूजेचं साहित्य हे त्या श्रीवास ठाकूरच्या घरासमोर ठेवतो. आणि ठेवल्यानंतर श्रीवास ठाकूर सकाळी दरवाजे उघडतात, पाहतात तर त्याच्या दरवाजासमोर काय असतं, हे सर्व दुर्गा पूजेचं साहित्य असतं. हा गोपाल चापल श्रीवास ठाकूरांची मानहानी करण्याचा प्रयत्न करत होता. श्रीवास ठाकूरांच्या बरोबर जे काही पार्षद त्या ठिकाणी नामसंकीर्तन करायचे त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करत होता. आणि ही बातमी कोणाकडे पोहोचली, चैतन्य महाप्रभूंच्याकडे पोहोचली. बातमी पोहोचल्याबरोबर चैतन्य महाप्रभू अतिशय क्रोधित झाले. आणि क्रोधित झाल्यानंतर आपण पाहतो की गोपाल चापलनी श्रीवास ठाकूरांच्या प्रती अपराध केला. श्रीवास ठाकूरांनी दरवाजा उघडून पाहतात तर त्या दरवाजासमोर या प्रकारे सर्व गोष्टी ठेवलेल्या होत्या. श्रीवास ठाकूर आजूबाजू सर्व लोकांना बोलवतात आणि म्हणतात की पहा पहा, या या, आम्ही या ठिकाणी काय करतो ते पहा. आणि सर्व आजूबाजू लोक आले आणि पाहिलं तर घरासमोर नशेचं साहित्य ठेवलेलं आहे, मांस ठेवलेला आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर सर्व आजूबाजू लोक विचार करतात की श्रीवास ठाकूर हे या प्रकारचं कृत्य कदापि करू शकणार नाही, हे कोणीतरी एका द्वेषी व्यक्तीने काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळी महाप्रभूंच्याकडे ही बातमी पोहोचते त्यावेळी हा जो गोपाल चापल आहे त्याला इमिजिएटली काही दिवसामध्येच कुष्ठरोग होतो. आणि हा कुष्ठरोग इतका भयंकर असतो, त्याच्या संपूर्ण शरीरामधून पू आणि रक्ताच्या धारा वाहत असतात. आणि हा गोपाल चापल चैतन्य महाप्रभूंच्याकडे जातो आणि महाप्रभूंना म्हणतो की कृपा करून तुम्ही मला क्षमा करा, मी तुमच्या प्रिय भक्तांप्रती अपराध केलेले. तर महाप्रभू म्हणतात की मी तुला या अपराधामधून क्षमा करू शकत नाही. जर तुला अपराधातून मुक्त व्हायचं असेल तर तुला काय करावं लागेल, श्रीवास ठाकूरांच्याकडे जावं लागेल आणि त्यांच्या चरणांची माफी मागावी लागेल. तर या प्रकारे चैतन्य महाप्रभू हे गोपाल चापलला या प्रकारे या ठिकाणी धडा शिकवतात. पुढे आपण पाहतो श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हे ज्यावेळी मोठे होतात, हरे हरे तर असे हे जे चैतन्य महाप्रभू आहेत, हे चैतन्य महाप्रभू कशा प्रकारे बद्ध जीवावर कृपा करतात त्याचं वर्णन चैतन्य चरितामृतामध्ये करण्यात आलेलं आहे.
तर श्री कृष्ण चैतन्य दया करह विचार, विचार करीते चित्ते पावे चमत्कार. तर चैतन्य महाप्रभू हे विशेष करून कलियुगामध्ये बद्ध जीवांवर कृपा करण्यासाठी प्रकट झाले. तर एकदा काय होतं, तर महाप्रभू हे जगन्नाथपुरीमध्ये होते आणि जगन्नाथपुरीमध्ये असताना त्या ठिकाणी एक सॅनोडीय ब्राह्मण हा भगवान जगन्नाथांच्या मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान जगन्नाथांच्याकडं तो काही गोष्टी मागत असतो. आपला घर खर्च चालवण्यासाठी जगन्नाथांच्याकडे मदत मागत असतो, परंतु भगवान जगन्नाथ त्याच्यावरती प्रसन्न होत नाही. आणि हा ब्राह्मण शेवटी विचार करतो की अरे मी एवढा दुःखी कष्टी आहे आणि भगवान जगन्नाथांच्याकडे मी काही मागण्यासाठी आलोय, परंतु भगवान जगन्नाथ काय माझ्यावर प्रसन्न होत नाहीत. मग शेवटी हा ब्राह्मण विचार करतो की आपण सरळ समुद्रामध्ये जायचं आणि आता काय करायचं, आत्महत्या करायची. जगन्नाथपुरीमध्ये समुद्र जवळच आहे. हा ब्राह्मण समुद्राच्या किनाऱ्यावर जातो आणि विचार करतो की आता आपलं जीवन आपण संपवायचं आणि त्या समुद्रामध्ये उडी मारणार. तेवढ्या त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती एक भव्य दिव्य उंच काळा कुट्ट व्यक्ती त्याला येताना दिसतो. आणि हे दृश्य पाहिल्याबरोबर हा जो ब्राह्मण आहे तो पाहतो की हा व्यक्ती कोण आहे आणि हा समुद्र मार्गाने या ठिकाणी आलेला आहे. आणि मग हा विचार करतो की आत्महत्या न करता आपण या व्यक्तीच्या पाठीमागे चालत जाऊया. तर हा जो काळा कुट्ट उंच व्यक्ती असतो त्याच्या पाठीमागे हा ब्राह्मण चालत जाऊ लागतो आणि चालत असताना हा व्यक्ती पुढं गंभीरा या ठिकाणी जातो. गंभीरा हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी महाप्रभू निवास करत होते. महाप्रभू आणि त्यांचे इतर सर्व पार्षद त्या ठिकाणी असतात आणि हा व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचल्या. तर हा जो ब्राह्मण तो विचार करतो की हा व्यक्ती कोण आहे आणि हा गौरवर्ण धारण केलेला व्यक्ती कोण आहे. तर हा जो सावळ्या वर्णाचा व्यक्ती आलेला असतो हे साक्षात कोण असतं, विभीषण असतात. हे विभीषण चैतन्य महाप्रभूंना पुरीमध्ये भेटण्यासाठी आलेले असतात. आणि मग विभीषण त्या ठिकाणी गौरांग महाप्रभूंच्यावर चर्चा करतात आणि चर्चा करत असताना विभीषणाने पाहिलेलं असतं की हा व्यक्ती आपल्या पाठीमागून चालत आलेला आहे. महाप्रभूंच्यावर ही सर्व चर्चा झाल्यानंतर महाप्रभू विभीषणाला विचारतात, म्हणतात की तुझ्या पाठीमागून हा व्यक्ती चालत कोण आलेला आहे. तर विभीषण म्हणतात की मलाही हा माहिती नाही कोण व्यक्ती आहे, पण हा व्यक्ती समुद्राच्या किनाऱ्यावर मला भेटला, तो त्या ठिकाणी आत्महत्या करणार होता. तर हा माझ्या पाठीमुळे चालत आलेला आहे. तर मग महाप्रभू विभीषणाला विचारतात की ह्याची काय इच्छा आहे. तर विभीषण म्हणतात की याला कदाचित धन प्राप्त करण्याची इच्छा आहे. तर महाप्रभू म्हणतात की तू याला काय कर, धन दे आणि त्याला संतुष्ट कर. आणि विभीषण त्या ब्राह्मणाला घेतात आणि म्हणतात की ठीक आहे, तुझी काय इच्छा आहे. तर त्या ब्राह्मणाला विभीषण सर्व प्रकारे मदत करतात. मदत केल्यानंतर हा जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण विभीषणाला विचारतो, म्हणतो की तुम्ही ज्या व्यक्तीवर या ठिकाणी चर्चा करत होता तो गौरवर्ण धारण केलेला व्यक्ती कोण आहे. त्या विभीषण म्हणतात की हा जो गौरवर्ण धारण केलेला व्यक्ती आहे हे साक्षात कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि हे श्रीकृष्ण कलियुगामध्ये नाम संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी आले आणि विशेष करून कृष्ण प्रेमाचं जे धन आहे ते वितरित करण्यासाठी हे गौरांग महाप्रभू या कलियुगामध्ये प्रकट झालेले आहे. तू या जगामध्ये जे भौतिक धन प्राप्त करण्यासाठी आलेलं आहेस ते भौतिक धन प्राप्त न करता गौरांग महाप्रभूंच्या चरणांची धुळी प्राप्त कर आणि त्यांच्याकडून कृष्ण प्रेमाचं धन प्राप्त कर आणि तेच खरं धन आहे. तर विभीषण त्या ठिकाणी या ब्राह्मणाला हिरे माणिक मोती देतात, पण त्यासोबत ते सांगतात की तू जा आणि काय कर, महाप्रभूंची भेट घे. महाप्रभू तुला काय करतील, खऱ्या अर्थानं योग्य ते धन प्रदान कर. तर अशा प्रकारे या सॅनोडीय ब्राह्मणावरती गौरांग महाप्रभूची कृपा होते. एकदा महाप्रभू दक्षिण भारत यात्रेमध्ये भ्रमण करत असताना श्रीरंगम या ठिकाणी जातात. श्रीरंगम या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक ब्राह्मण असतो. तो ब्राह्मण भगवद्गीतेचं अध्ययन करत असतो आणि हे अध्ययन कसं करत असतो,
भगवद्गीता वाचत असताना त्यांनी ती उलटी पकडलेली असते आणि भगवद्गीता वाचत असताना त्याच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत असतात. महाप्रभू जातात, पाहतात की अरे यांनी भगवद्गीता तर हातामध्ये पकडलेली आहे, पण ती उलटी पकडलेली आहे आणि उलटी पकडून तो वाचण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर त्याच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहतात. महाप्रभू त्याला विचारतात की अरे तू तर भगवद्गीता वाचतोयस आणि ती पकडली पण उलटी, तुला वाचता येतंय का? तर तो म्हटला की मला वाचता येत नाही, परंतु माझ्या गुरूंनी आदेश दिलेला आहे की तू रोज नियमितपणे काय केलं पाहिजे, भगवद्गीतेचं वाचन केलं पाहिजे. आणि या प्रकारे मी गुरूंच्या आदेशाचं पालन करतोय. महाप्रभू त्याला विचारतात ठीक आहे तू वाचतोयस, पण तुझ्या रडण्याचं कारण काय, तुझ्या डोळ्यातून अश्रुधारा का वाहतात? तर तो म्हटला की रडण्याचं एकच कारण आहे, या भगवद्गीतेवरती चित्र आहे, या चित्रावरती भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात आणि हे सारथ्य पाहून माझ्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहतात आणि हे दृश्य पाहिल्यामुळं ही भावना माझ्या हृदयामध्ये प्रकट झालेली आहे. हे पाहिल्यानंतर भगवान महाप्रभू हे त्या ब्राह्मणाला म्हणतात खऱ्या अर्थानं तुझ्यावरती काय झालेलं आहे, भगवान श्रीकृष्णाची कृपा झालेली आहे आणि तूच खऱ्या अर्थाने ही भगवद्गीता काय केलेली आहेस, समजलेली आहेस, कारण ही भगवद्गीता वाचत असताना तुझ्या डोळ्यांमधून अश्रुपात होते. तर हे दृश्य महाप्रभूंनी पाहिल्यानंतर त्याच्यावरती महाप्रभू कृपा करतात, म्हणतात की खऱ्या अर्थाने तू भगवद्गीता काय केलेली आहेस, समजलेली आहेस. तर अशा प्रकारे महाप्रभू प्रचार करत असताना एकदा बंगालमध्ये नामसंकीर्तनाचा प्रचार करत असताना एका नदीच्या घाटावर पोहोचतात आणि घाटावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ते एका धोब्याला हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार करण्यासाठी जातात. हा धोबी त्या घाटावरती आपली कपडे धुण्याचं कार्य करत असतो आणि महाप्रभू त्याला म्हणतात की चॅन्ट हरे कृष्ण कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या प्रकारे महाप्रभू त्या धोब्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यासाठी विनंती करत असतात. परंतु हा धोबी मात्र महाप्रभूंच्याकडे अजिबात लक्ष देत नसतो, तो फक्त आपली कपडे धुण्याचं कार्य करत असतो. महाप्रभू त्याच्याकडे जातात, त्याचा हात पकडतात, उभं करतात आणि दोन्ही हात वरती करून त्याला म्हणतात की बोल आता हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तरी पण हा धोबी काय हरे कृष्ण महामंत्र म्हणायला तयार नसतो. आणि मग शेवटी महाप्रभू त्याला घट्ट अशी मिठी मारतात. घट्ट मिठी मारल्याबरोबर धोब्याच्या शरीरामध्ये नामसंकीर्तनाचा काय होतो, प्रसार होतो, संचार होतो त्याच्यामध्ये. आणि संचार झाल्याबरोबर हा धोबी त्या ठिकाणी आपली कपडे धुण्याचं कार्य बाजूला ठेवतो आणि हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनामध्ये सहभागी होतो आणि दिव्य अशा आनंदाची तो प्राप्ती करू लागतो. आणि इतका दिव्य आनंद त्याला प्राप्त होतो, हा धोबी त्याने घाटावर नेलेली कपडे धुण्याचं विसरून जातो आणि विसरून गेल्यानंतर हा धोबी नामसंकीर्तन करत 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 आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर त्याची पत्नी त्या ठिकाणी बाहेर त्याला पाहण्यासाठी. पत्नी पाहते, विचार करते की हा आपलाच पती आहे का. पत्नी पण विसरून जाते की हा आपला खराच पती आहे की काय. तर हा धोबी इतका दिव्य आनंदामध्ये मग्न झालेला असतो आणि सगळे गावचे लोक त्या ठिकाणी एकत्रित होतात आणि गावची लोक विचार करतात की कदाचित या धोब्याला भूतानी पकडलेला असणार आहे. भूतानी पकडल्याशिवाय असं वेड्यासारखं व्यक्ती वागणार नाही. आणि हे पाहिल्याबरोबर त्या धोब्याच्या जवळ कोणी जायला तयार होत नसतं. सगळेजण लोक विचार करतात की ह्याला शांत कसा करायचा, कारण धोबी शांत व्हायला तयार नसतो, कारण साक्षात महाप्रभूची कृपा त्याला प्राप्त झालेली असते आणि असा बेधुंदपणे तो हरिनाम संकीर्तनामध्ये तल्लीन झालेला असतो. पण त्याच्या जवळ कोणी जायला तयार नसतं. प्रत्येकजण विचार करत असतो की जर ह्याला आपण स्पर्श केला, जर ह्याच्या शरीरामधलं भूत आपल्या शरीरामध्ये शिरलं तर आपल्याला पुन्हा त्रास व्हायचा. मग त्या गावचा एक मोठा पहिलवान असतो, तो विचार करतो की तुम्ही सगळेजण बाजूला व्हा, मी बघतो काय करायचं. आणि हा मोठा पहिलवान व्यक्ती या धोब्याच्या जवळ जातो आणि त्याला घट्ट मिठी मारतो आणि त्याला पकडून त्याला बांधण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात काय होतं, त्या धोब्याच्या शरीरामध्ये जो शक्तीचा संचार झालेला असतो, तो शक्तीचा संचार काय होतो, या पहिलवानाच्या शरीरामध्ये होतो आणि तो पहिलवान असतो तो पण काय करतो, वेड्यासारखं हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करू लागतो
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता हा पहिलवान वेड्यासारखं कीर्तन करू लागला, नृत्य करू लागला. गावची लोक सगळी बघू लागली की भूताने आता पहिलवानाच्या पण शरीरामध्ये काय केलेलं प्रवेश केलेला आहे. आता पहिलवानाला कोण पकडणार? पहिलवानाने सगळ्यांना पकडायला सुरुवात केली आणि त्या पहिलवानाने त्या गावच्या प्रत्येक माणसाला पकडायला सुरुवात केली. आणि तो संपूर्ण जो गाव आहे तो हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनामध्ये पूर्णपणे तल्लीन झाला आणि सर्व गाव त्या ठिकाणी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. संपूर्ण गाव त्या ठिकाणी हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करू लागला. आता गाव हरिनामामध्ये तल्लीन झाला. या गावाने ठरवलं की आता बाजूच्या गावामध्ये आपण केलं पाहिजे. असं बंगालमध्ये महाप्रभूंच्या कृपेने प्रत्येक गावामध्ये काय झालं, हे नामसंकीर्तन पसरलं. आणि एका धोब्याला जी प्राप्त झालेली कृपा होती त्या कृपेद्वारे संपूर्ण आजूबाजूची सर्व जी गावं आहेत त्या गावामध्ये हे नामसंकीर्तन पसरलं. तर या प्रकारे गौरांग महाप्रभूंनी ही जी आपली कृपा आहे ती वितरित केली. दक्षिण भारतामध्ये यावेळी महाप्रभू भ्रमण करत होते. भ्रमण करत असताना त्या ठिकाणी एक कुष्ठरोगी होता. त्याचं नाव होतं वासुदेव विप्र. तर संपूर्ण शरीराला कुष्ठरोग झालेला होता. परंतु कुष्ठरोग झालेला असताना सुद्धा हा वासुदेव विप्र मात्र दिव्य आनंदाचा अनुभव करत असतो. वासुदेव विप्रेविषयी असं वर्णन केलेलं आहे, त्याच्या संपूर्ण शरीराला जखमा झालेल्या होत्या आणि संपूर्ण शरीरामध्ये किडे पडलेले होते आणि शरीरामध्ये जखमेमधून खाली किडा पडला तर तो खाली पडलेल्या किड्याला पुन्हा त्या जखमेवरती ठेवायचा. इतकी दिव्य भावना या वासुदेव विप्रांनी प्राप्त केलेली असते. तर महाप्रभूंना ज्यावेळी समजतं की हा वासुदेव विप्र नावाचा भक्त आहे आणि अतिशय दिव्य अवस्था त्यांनी प्राप्त केलेली आहे, महाप्रभू त्या गावामध्ये पोहोचतात. पोहोचल्यानंतर सर्व गावची लोक सांगतात की वासुदेव विप्र नावाचा एक कुष्ठरोगी आहे, पण तो तुमच्या नामसंकीर्तनामध्ये पूर्णपणे तल्लीन झालेला आहे. महाप्रभू त्या ठिकाणी जातात आणि पाहतात तर वासुदेव विप्र हा महाप्रभूंचं सुंदर दर्शन करतो आणि दर्शन करून दिव्य आनंदाची प्राप्ती करतो. त्यावेळी महाप्रभू विचार करतात की हा जो वासुदेव विप्र आहे हा साधारण व्यक्ती नाही. महाप्रभू सरळ जातात आणि काय करतात, या वासुदेव विप्रला आलिंगन करतात. आलिंगन केल्याबरोबर चमत्कार असा होतो की वासुदेव विप्रच्या शरीरामध्ये जो काही कुष्ठरोग असतो संपूर्ण कुष्ठरोग बरा होतो. संपूर्ण कुष्ठरोग बरा झाल्यानंतर वासुदेव विप्र विचार करतो की अरे महाप्रभूंनी मला आलिंगन केल्यामुळं माझ्या शरीरामध्ये सर्व कुष्ठरोग हा निघून गेलेला आहे. आता एखाद्या कुष्ठरोग्याला जर असं आलिंगन मिळालं, सगळा कुष्ठरोग निघून गेला तर कुष्ठरोगी काय विचार करेल? आनंदी होईल की नाही? कारण सर्व रोगातून तो मुक्त झाला. परंतु हा जो वासुदेव आहे, हा विप्र आहे, तो काय विचार करतोय बघा, महाप्रभूंनी मला उगीच आलिंगन केलं आणि आलिंगन करून माझा संपूर्ण कुष्ठरोग बरा केला, तर हे काही चांगलं केलं नाही. माझ्या शरीराची सर्व घाणी महाप्रभूंच्या शरीराला लागली आणि माझा सर्व रोग हा निघून गेला. तर ही अवस्था वासुदेव विप्रला अजिबात आवडत नाही. वासुदेव विप्र त्यावेळी विचार करतात की माझ्या शरीरामध्ये जो कुष्ठरोग होता तो कुष्ठरोगच मला खऱ्या अर्थाने काय करत होता, आनंद प्रदान करत होता. तर कुष्ठरोगाच्या अवस्थेमध्ये सुद्धा वासुदेव विप्र हे ब्रह्मभूत अवस्थेवरती स्थित झालेले होते. दिव्य आनंदाची ते प्राप्ती त्या ठिकाणी करत होते. पण ते दुःखी का होतात, आता माझा संपूर्ण रोग निघून गेलेला आहे आणि निरोगी शरीरामध्ये मला आता काय होणार आहे, एक प्रकारचा अहंकार निर्माण होणार आहे. आणि अहंकार निर्माण झाल्यानंतर नम्र भावनेमध्ये मी गौरांग महाप्रभू स्मरण करू शकणार नाही आणि हरे कृष्ण महामंत्राला जप करू शकणार नाही. म्हणून हा कुष्ठरोगी वासुदेव विप्र हा त्या ठिकाणी दुःखी कष्टी होतो. परंतु त्याचबरोबर महाप्रभूंच्या कृपेचं त्या ठिकाणी तो धन्यवाद व्यक्त करतो, परंतु सोबत तो दुःखी पण होतो. परंतु इथं आपण पाहतोय की महाप्रभूंनी या वासुदेव विप्रोवर सुद्धा काय केली, या प्रकारे कृपा केली. तर असं हे जे महाप्रभूंचं सुंदर रूप आहे, गौरांग रूप, हे विशेष करून या कलियुगामध्ये बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी प्रकट झालेलं रूप आहे. तर असे हे गौरांग महाप्रभू हे साक्षात श्रीकृष्णच आहेत, परंतु गौर वर्ण धारण करून या जगामध्ये प्रकट झालेले आहेत. आणि याचा उद्देश केवळ एकच आहे, तो म्हणजे काय, तर नाम संकीर्तनाचा प्रचार करणं. हरे कृष्ण.
तर या ठिकाणी पण थांबूया, बराच वेळ झालेला आहे. तर अशा अनेक लीला आहेत. अजून तुम्हाला लीलांचं श्रवण करायचं असेल तर उद्या याच ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. जगन्नाथ मिश्र फेस्टिवल, या फेस्टिवलमध्ये सहभागी व्हा आणि सुंदर रीतीने या लीलांचं आस्वादन करा. हरे कृष्ण.